मला माहीतच नव्हतं आजची रेसिपी ही तुम्हाला माहीत नाही म्हणून. ताटामध्ये पाणी टाकलं, थोडंसं तेल टाकलं आणि कट केलेले पापड अशा पद्धतीने पाण्यामध्ये भिजत ठेवलेत. मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये भरपूर लसण टाकला, हिरवी मिरची टाकली, जिरं टाकलं, सोप टाकली, कोथिंबिरी टाकली, हिरवे वाटाणे टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलं. मिक्सरमधून अधरवधर फिरवून घेतलं. तोपर्यंत पापडाचे तुकडेही भिजले. एक एक पापडाचा तुकडा उचलला आणि अशा पद्धतीने एकावर एक ठेवला. त्यावर सारण ठेवलं आणि त्याची घडी ही पाडून घ्यायची आहे. आता वरच्या बाजूला थोडंसं कॉर्नफ्लॉवरची लरी लावून घेतली आणि अशा पद्धतीने घडी टाकून घेतली. आता हे सर्व केल्यानंतर 5-10 मिनटं किंवा अर्धा ताससुद्धा तुम्ही असंच ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला खायचं आहे ना, तेव्हा तुम्ही छान हे तळून घ्यायचं आहे. आता तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. उलटपुलट करून मस्त असं तळून घ्यायचं. एकदम खुसखुशीत कुरकुरीत असे हे समोसे बनवून तयार होते. चवीलाही भारी लागते. पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा.